सायनमधल्या 2 एकर जागा व्हीएचपीला भाडेतत्वावर दिल्याचं कळतंय। मोठी बातमी आहे। 10,000 वार्षिक भाड्यानं 30 वर्षांसाठी हा कॉन्ट्रॅक्ट झाल्याचंही कळतंय। शिंदेंच्या नगरविकास विभागाचा मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय। वैद्यकीय आणि शैक्षणिक कामांसाठी जागा दिली अशा प्रकारची माहिती मिळते। आपण पाहतोय की आता व्हीएचपीला सुद्धा चांगली 2 एकर जागा भाडेतत्वावर दिलेली आहे। 30 वर्षांसाठी हा करार असल्याचं कळतंय। आपल्यासोबत सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत। सूरज, अधिक माहिती देशील? सायन येथील सुमारे 2 एकर जी रिकामी जागा आहे बीएमसीची, महापालिकेची, ती जागा जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शहरी विकास खात्याने व्हीएचपी वैद्यकीय आणि शैक्षणिक कामासाठी जी आहे ती हिंदू परिषदेला, विश्व हिंदू परिषदेला दिलेली आहे। 30 वर्षांच्या भाडेतत्वावरती त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यावरती कुठेतरी बीएमसी कडून एकर कमी 9.7 कोटी रुपये एवढे जे आहेत आणि नंतर दरवर्षी केवळ 10,186 रुपये सवलतीच्या भाड्याने हे जे आहे हे सर्व आकारण्यात येणार आहे। आणि या सर्व गोष्टीवरती ज्या आहेत त्या काँग्रेसच्या अध्यक्ष ज्या आहेत वर्षा गायकवाड यांनी जे आहे तो आक्षेप नोंदवलेला आहे। त्यांनी एक तीव्र नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे की बीएमसी निवडणुकीला काही आठवडे शिल्लक असताना भाजपशी जवळूक असलेल्या संघटनांना मनमानी पद्धतीने जागा देणं चुकीचं आहे। एकीकडे झोपडपट्टीच्या जागा सरकारच्या आवडत्या बिल्डरना दिल्या जातात, तर दुसरीकडे रिकाम्या जागा ज्या आहेत त्या अशा आवडत्या संघटनांना दिल्या जात आहेत। त्यामुळे कुठेतरी बीएमसी ज्या ठिकाणी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती असताना जागांचा असा लिलाव करून पैसे उभं करतात आणि दुसरीकडे कोट्यवधी रुपयाच्या किमतीच्या या जागा ज्या आहेत त्या आवडत्या संघटनांना देतात। त्यामुळे कुठेतरी निवडणुकापूर्वी अशी जी वाटपं आहे ती बेकायदेशीर आणि अनैतिक आहेत असा ठपका जो आहे तो। बरोबर सूरज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। सरकारनं आता जागा भाडेतत्वावर देताना विचार करायला हवा अशा प्रकारची भूमिका तुम्ही घेतली।